चला मित्रांनो, आज आपण टेन्स शिकणार आहोत. टेन्स टेन्स म्हणजे काय तर काळ. काय काळ. ओके. काळाचे 3 प्रकार असतात. कोणकोणते? प्रेझेंट टेन्स. ओके. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. ओके. तर आपण पहिला कोणता? वर्तमान काळ. ओके. तर वर्तमान काळामध्ये आपल्याला वाक्य बनवायचे. काय बनवायचे वाक्य? आय राईट अ लेटर. ओके. हे आपल्याला वाक्य बनवायचं. तर त्याच्यामध्ये आपण काही सर्वनाम घेऊया आणि त्याच्याद्वारे ही वाक्य तयार करूया. आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर म्हणजे काय? मी पत्र लिहितो किंवा लिहिते. ओके. मी पत्र लिहितो. मग ज्यावेळी आय वापरू तेव्हा काय येईल? आय राईट अ लेटर. आणि ज्यावेळी यू वापरू, यू म्हणजे काय? तू म्हणजे आता त्याचं वाक्य कसं तयार होईल? यू राईट अ लेटर. यू राईट अ लेटर. मग ज्यावेळी ही, आता या 3 बाबतीत एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ज्यावेळी ही, शी, इट. काय? ही, शी आणि दुर्वा. म्हणजे इथे बघा, इथे दिलेले आहे ते ही, शी, इट किंवा दुर्वा. ज्यावेळी हे आपण वापरतो, हे सर्व नाम वापरतो, त्यावेळी यस किंवा इएस या प्रत्ययाचा वापर करावा लागतो. आणि बाकीच्या वेळेस आय, यू, पुन्हा वी आणि दे यासाठी या प्रत्ययाची गरज लागत नाही. तर बघा, मग ही ला काही, ही राईट्स अ लेटर. ओके. म्हणजे तो पत्र लिहितो. पुन्हा शी ला काही, शी राईट्स अ लेटर. ओके. पुन्हा वी. आता वी ला काही राईट आहे. इथे प्रत्यय लागेल का? नाही. वी ला प्रत्यय लागत नाही, म्हणून वी राईट अ लेटर. पुन्हा दे ला सुद्धा प्रत्यय लागत नाही. दे राईट अ लेटर. ओके. मग आपल्याला एखाद्या मुलाचं नाव वापरलं तर आपल्याला तिथे सुद्धा इथे प्रत्यय लागतो. लक्षात घ्या. ही, शी किंवा आपण काय त्याचे आपण दोघे जण आहोत आणि दोघे जण तिसऱ्या विषयी ज्यावेळी चर्चा करतो किंवा बोलत असतो त्यावेळी तो प्रत्यय लागत असतो. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून दुर्वा आपण आता मी पुढच्या व्यक्तीला किंवा जवळ असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला काय म्हणतोय की दुर्वा पत्र लिहिते. मग तसं काय येईल? दुर्वा राईट्स अ लेटर. म्हणजेच काय? आय राईट अ लेटर म्हणजे काय? मी पत्र लिहितो. यू राईट अ लेटर म्हणजे तू पत्र लिहितो. ही राईट्स अ लेटर म्हणजे तो पत्र लिहितो. शी राईट्स अ लेटर म्हणजे ती पत्र लिहिते. वी राईट्स अ लेटर म्हणजे आम्ही पत्र लिहितो. वी राईट अ लेटर. दे राईट अ लेटर म्हणजे ते पत्र लिहिते. आणि दुर्वा राईट्स अ लेटर म्हणजे दुर्वा पत्र लिहिते. ओके. समजलं तुम्हाला? हो. ओके.